नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला 4 ते 5 दिवस छान अशा टिकणाऱ्या खमंग खुसखुशीत पुऱ्या बनवून दाखवणार आहे. शिवाय या पुऱ्या स्टोअर कशा करून ठेवायच्या ते देखील सांगणार आहे. या पुऱ्या तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता, अजिबात खराब होत नाही. रेसिपी छान सुंदर आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. त्यासाठी इथं आपल्याला एका भांड्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं सेम त्याच वाटीने अर्धी वाटी रवा यामध्ये घालायचा आहे. अर्धी वाटी बेसन पीठ. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया. त्यानंतर इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं त्याचा ठेचा करून घेतलेला आहे यामध्ये घालूया. त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, त्यानंतर पाव चमचा ओवा घालायचा आहे, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा तीळ, त्याचबरोबर पाव चमचा हिंग यामध्ये घालूया. त्यानंतर अर्धा चमचा कच्चं तेल यामध्ये घालायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालूया. आता हे सगळं साहित्य आपल्याला हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. याला चांगलं मिक्स करून घेऊया. इथे आपलं सगळं साहित्य चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि याचा मऊसूत गोळा मळून घ्यायचा आहे. पाणी आपल्याला अगदी थोडं करूनच घालायचंय. याला छान असं मिक्स करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता आपला हा मऊसूत गोळा मळून तयार झालेला आहे. हे बघा, इतका मऊसूत मी मळून घेतलेला आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि याला 10 मिनिटं चांगलं मुरू द्यायचंय. इकडे 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे. हे बघा, आता यामध्ये मी थोडंसं तेल घालते आणि याला पुन्हा चांगलं मळून घेते. तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा गोळा छान असा मळून झालेला आहे. आता यामधला एक मोठा उंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने याला छान असं हातावर गोल करून घेऊया. हे बघा, त्यानंतर याला पोलपाटावर ठेवून जाडसर असा लाटून घ्यायचा आहे. पण त्या अगोदर हा गोळा मी थोडासा सुक्या पिठामध्ये बुडवून घेतेय. आपण आता याला जाडसर असा लाटून घेऊया. इथे आपला हा गोळा छान असा लाटून झालेला आहे. हे बघा, इतका जाडसर मी लाटून घेतलाय. आपण आता याच्या पुऱ्या पाडून घेऊया. तर ग्लासाच्या साहाय्याने याच्या मी पुऱ्या पाडून घेतेय. हे बघा, अशा पद्धतीने. पुऱ्या पाडून झाल्या की साईडचं पीठ आपल्याला काढून टाकायचंय. तर इथे आपल्या पुऱ्या पाडून झालेल्या आहेत. आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या पाडून घेऊया. इथे
इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत। आता यामधल्या अर्ध्या पुऱ्या मी तुम्हाला तळून दाखवणार आहे आणि राहिलेल्या पुऱ्या स्टोर कशा करून ठेवायच्या ते देखील पुढे सांगणार आहे। तर अगोदर आपण पुऱ्या तळून बघूया। त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल आपल्याला अगोदर चांगलं गरम करून घ्यायचंय। तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला पुऱ्या सोडून तळून घ्यायच्या। तेलामध्ये आपल्या पुऱ्या सोडून झाल्या की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला पुऱ्या मस्त अशा खमंग खरपूस तळून घ्यायच्या। पुऱ्यांची आपली एक बाजू चांगली तळून झाली की आपण पलटी करून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या पुऱ्या मस्त अशा सोनेरी रंगावरती तळून झालेल्या आहेत। काढून घेऊया। आता अशाच पद्धतीने आपण आणखीन काही पुऱ्या तळून बघूया। इथे तुम्ही बघू शकता आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत। मस्त अशा कचोरी प्रमाणे खुसखुशीत झालेल्या आहेत। हे बघा, आता ह्या पुऱ्या तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता। 4 ते 5 दिवस छान अशा टिकतात, खराब होत नाही। आता कच्च्या पुऱ्या कशा स्टोअर करून ठेवायच्या ते देखील आपण पुढे बघूया। त्यासाठी इथं मी इडली पात्राचा वापर करणार आहे। त्यासाठी इथं मी इडलीची प्लेट घेतली आहे। आता यामध्ये आपण पुऱ्या ठेवून घेऊया। आता या इडलीच्या प्लेटला तेल न लावताच यामध्ये आपल्याला पुऱ्या ठेवून घ्यायच्या। अजिबात प्लेटला चिटकत नाही। इडलीच्या प्लेटमध्ये पुऱ्या ठेवून झाल्या की ह्या पुऱ्या आपण वाफवून घेऊया। त्यासाठी इडली पात्रामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं। पाणी देखील आपलं चांगलं गरम झालंय। आता ह्या प्लेट मी यामध्ये ठेवून घेते। त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं ह्या पुऱ्या चांगल्या वाफवून घ्यायच्या। तर इथे 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत। यावरचं मी झाकण काढतेय। तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या पुऱ्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत। पुऱ्या वाफवण्यासाठी फार वेळ लागत नाही, लवकर वाफवून होतात। आपण आता ह्या काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया। तर मंडळी, ही रेसिपी अगदी वेगळी, हटके आणि नवीन आहे। त्यामुळे रेसिपी जेवढी शेअर करता येईल ना तेवढी जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर इथे आपल्या पुऱ्या पूर्णपणे थंड झाल्या की या हवाबंद डब्यामध्ये भरून किंवा झिपलॉक बॅगमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास 4 ते 5 दिवस छान अशा टिकतात, अजिबात खराब होत नाही। हवं तेव्हा तुम्ही ह्या तळून खाऊ शकता। अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा। आपण आता ह्या पुऱ्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवूया। तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल। धन्यवाद।